बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसाया वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय वच्च पमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्धभूमी देहूरोड रोड ते धम्मभूमी नागपूर आणि धम्मभूमी नागपूर ते बुद्धभूमी देहू रोड असा प्रवास धम्मरथाचा असतो। प्रत्येक वर्षी प्राध्यापक पागुल सर या धम्मरथाचं नियोजन करत असतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा धम्मरथ अविरत चालू आहे। या वर्षी देखील या धम्मरथाने आणि या धम्मरथासोबत उपासक उपासिकांनी आणि सन्माननीय बागुल सरांनी हा प्रवास नागपूर पर्यंत आणि नागपूर पासून पुन्हा पुण्यापर्यंत ते हा प्रवास करत आहे। बंधू भगिनींनो, हा प्रवास करण्याचा हेतू फक्त एक विरंगुळा म्हणून किंवा कुठेतरी एक सहल अशी नसून बौद्ध धर्माचा विचार, बौद्ध धर्माचे आचार हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचावेत। तुमच्या आमच्यापर्यंत हे विचार पोहोचविण्याचे काम माननीय प्राध्यापक स्वागत करण्याचं सौभाग्य
स्नेहनगर या ठिकाणी स्नेहनगर भागात आपल्याला लाभलेला आहे। राजरत्न प्रतिष्ठानतर्फे, त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळ तर्फे आणि स्नेहनगर मित्र मंडळ तर्फे मी या धम्मरथाचे शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते। खरं तर हे आपलं सौभाग्य आहे की हा धम्मरथ बुद्ध धम्मभूमी, ज्याला आपण धम्मभूमी म्हणतो, अशा ठिकाणाहून नागपूरहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लाखोच्या संख्येत ज्या ठिकाणी ज्या पावन भूमीमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, त्या बौद्ध भूमीतून हा धम्मरथ या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला खरं तर सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की आपण त्या धम्मरथाचं दर्शन या ठिकाणी घेत आहोत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माननीय बागुल सरांचं मी या ठिकाणी राजरत्न प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल बोराडे यांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं। हा स्वीकारत नाही। खरं तर बौद्ध धर्माचा आचार विचार पोहोचविण्यासाठी मानापमानाची मला तरी वाटतं कुठलीही गरज नाही। हा सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी हे स्वागत या ठिकाणी नाकारलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे। तरी सुद्धा अत्यंत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद। मी सरांना विनंती करते की आपण आपल्या नियोजनाप्रमाणे पुढील कार्यक्रम हाती घ्यावा। सर्वांनी उत्साहाने या धम्मरथाचे स्वागत केलेले आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्ध धम्म दिलेला आहे, बुद्धांचे जे विचार दिलेले आहेत, ते विचार घरोघर पोहोचविणे आपले आद्य कर्तव्य आहे। मग ते असले कार्यक्रम घेऊन किंवा दैनंदिन जीवनात देखील आपण बुद्धांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं पाहिजे। एक समाजाचा भाग म्हणून आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाची उन्नती, त्या समाजाची प्रगती करण्यासाठी एक चांगल्या आचार विचाराची गरज असते आणि ते चांगले आचार विचार जर आपण आत्मसात स्वतः करून आपण जर समाजाला देखील या चांगल्या आचार विचाराची देवाणघेवाण केली तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे सार्थक झाल्यासारखं आहे। आणि हाच ध्यास घेऊन प्राध्यापक बागुल सर दरवर्षी हा कार्यक्रम हाती घेत असतात। माझ्यातर्फे स्नेहनगर भागातील बौद्ध उपासक उपासिकातर्फे राजरत्न प्रतिष्ठानतर्फे सरांना मी या कार्याबद्दल शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून हे कार्य अविरत घडत राहो। जे बुद्ध धर्माचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाला जडणघडण्याकरता गरजेचे आहे ते पोहोचविण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं प्रास्ताविक भाषण संपवते आणि सरांना विनंती करते की या ठिकाणी जमलेल्या बौद्ध उपासक उपासिकांना आपण धम्माचं ज्ञान द्यावं आणि त्यांना सगळ्यांना आपल्या ज्ञानाने उपकृत करावं। या वर्षीच्या धम्म अभियानाच्या या रथाचं स्वागत करणाऱ्या या नगरीच्या अध्यक्षा निकमताई, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे धम्म अभियानाचं गेले 14-15 वर्ष ज्यांनी धम्म अभियानाचं स्वागताचं काम आणि धम्म अभियानाच्या सगळ्यात लोकांचं व्यवस्था, त्यांची सगळी पद्धतीची व्यवस्था ज्यांनी पाहिली असे तेजराव आराखदादा, त्याचप्रमाणे वंदनाताई आराख, जमलेल्या भावांना आणि बहिणींना, धम्म अभियानाचा आजचा हा 13वा दिवस आहे। गेले 13 दिवस हा धम्म अभियानाचा रथ प्रत्येक ठिकाणी फिरत जातो। ज्या ज्या ठिकाणी स्वागत होतं त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मुक्काम होतो
ज्या ठिकाणी दुपारचं प्रवचन असतं, सकाळचं प्रवचन असतं, दुपारचं प्रवचन असतं, संध्याकाळचं प्रवचन असतं, अशा सगळ्याच कार्यक्रमांचं ज्या ज्या संयोजकांनी जिथे जिथे रथ जाईल तिथल्या तिथल्या संयोजकांनी अत्यंत उत्तमपणे स्वागत केलेलं आहे. खरं तर आम्ही कुठल्याच प्रकारचं स्वागत केव्हा स्वीकारत नाही.
गेल्या वर्षी आम्ही सकाळी इथे आलो, गेल्या वर्षी सकाळी 10 वाजता इथे आलो होतो. शिक्षक बंदीमध्ये रथ होता, 10 वाजता इथे आलो होतो. राजश्रीचा सगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी केलं होतं गेल्या वर्षी. तेव्हा ती वास्तू मला अत्यंत सुंदर दिसली, अत्यंत सुंदर दिसली. आता जेव्हा मला असं वाटतं की त्या ठिकाणी राहावं लागते रात्र, राहण्यासाठी माणसाने कोणी जमाचं वाटलं तुमच्यावर जबाबदारी ना. एवढी सुंदर वास्तू छान दिसते, नगराध्यक्ष राहतात चालू घेऊन सगळं काम करायचं. ते पाहिल्याच्या नंतर असं वाटतं ते माणसं राहतात का, जर राहत असतील तर ते घरात राहतात का. तो धर्म आहे. त्या धर्माला जर तुम्ही नाही सांभाळलं, या धर्माला जर आपण नाही सांभाळलं तर सार्वजनिक विहाराचं किंवा समाज मंदिराचं आपल्या लेकरांकडून कधी संवर्धन होणार नाही. तो धर्माचा भाग आहे. आणि विहार जर झालं, विहार हे धम्माची कार्यशाळा घेणारं ठिकाण असतं. विहार म्हणजे धम्म प्रशिक्षणाचं केंद्र आहे. विहार म्हणजे माणसाला माणूस जोडण्याचं ठिकाण आहे. आणि विहार म्हणजे केवळ धम्म धम्म आणि धम्म असं ठिकाण आहे. मग तसं ठिकाण जर आम्ही अशा पद्धतीने ठेवलं तर वर्षापासाच्या काळामध्ये आम्ही धम्माचं अनुसरण केलेलं आहे काय, हा फार मोठा प्रश्न. थोडं वाईट वाटलं. त्याच्यात फुटलेल्या दारूच्या बाटल्या पण आहेत. काय चाललंय धम्माचं वर्षापासाच्या काळामध्ये. अत्यंत धम्माचं निर्धार होत आहे का याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या बरोबर 4 गावाची 4 लोक आलेली आहेत. मी काय नाही बोलला, मी तुमचं आहे. त्यांच्यापर्यंत सौदात काय काही मेसेज करतात असं. परंतु धम्माची कुठेही हिंसा होता कामा. भगवान बुद्धांनी धम्म असं, बाबासाहेबांनी धम्म या गोष्टीला असं म्हटलेलं आहे की आपल्या अंतःकरणाची मलिनता दूर झाली पाहिजे. सार्वजनिक कल्याणाचा विचार आमच्या अंतःकरणात आला पाहिजे आणि सार्वजनिक कल्याणाला आम्ही सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका ही आहे. धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात की आपल्याला जगाला धम्मराज्य बनवावं लागणार आहे. खरं तर वर्षावासाच्या काळामध्ये लोकांना ज्ञान देण्यासाठी, कारण आताच्या घडीला भंते कमी पडू लागले म्हणून उपासकांनी आता धम्म द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि उपासकांनी ज्याला धम्म समजतोय, या वर्षावासाच्या काळामध्ये पुण्य कमवायचं काम, पुण्य मिळवायचं काम उपासकांनी केलं पाहिजे. ज्याला धम्म कळालेला आहे, काही जरी झालं तर समोरचा माणूस येऊ नाही तर नाही, 4 माणसात जाऊन आपला चांगला विचार जो आहे हा धम्माचा विचार माणसांना देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता त्याच्यासाठी या धम्म अभियानाचं प्रयोजन आहे. आम्ही देहू धम्मभूमीपासून निघतो आणि मजल दर मजल करत कुठं काय व्यवस्था केली, कुठं काय व्यवस्था केली याच्याकडे लक्ष न देता आम्ही सरळ निघत असतो. काय कोणी खायला दिली याच्याकडे विचार करत नाही. फक्त रात्रीचं राहायला दिलं आणि संडास आणि बाथरूमची सोय केली, आम्हाला पोटाला नाही दिलं तरी चालेल, आम्ही धम्माचे प्रचार करत आहोत. कारण या देशामध्ये 45 वर्ष भगवान बुद्ध पायी हिंडलेले आहेत. आम्ही सुद्धा तसंच काम करत आहोत. पण बुद्धाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. या काळानुरूप धम्म देत असताना काहीही त्रास जरी झाला, आता आम्ही धम्मावर रथावर असताना मध्यंतरी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरपूर पाऊस आला. आम्ही पावसात भिजलो, पावसातच परत रथात वाळलो आणि रथ चालूच राहिला. हे सगळं करायचं असतं.
याला कारण आहे की भगवान बुद्धाने 45 वर्ष या देशामध्ये पर्यटन केलेलं आहे, चारिका केलेली आहे. आम्ही भगवान बुद्धाचा जो विचार आहे तो माणसापर्यंत कसं पोहोचेल यासाठी काम करत आहोत. भगवान बुद्धानं मनाची मलिनता दूर करण्यासाठी आपल्याला पहिले 5 शील दिलेले आहेत. पानातिपाता वेरमणी, अदिन्न दाना वेरमणी, कामे सुमिच्छाचार वेरमणी आणि मूसावादा वेरमणी, सुरा मेरे मज्ज पमात ठाणा वेरमणी. भगवान बुद्ध असं म्हणतात की माझ्या धम्मात येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 5 शिलाचं पालन करावं लागेल. कारण ते 5 शिल तुम्हाला धम्माच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरवतात. तुम्हाला उदाहरण देतो मुद्दाम की भगवान बुद्धाचं जी शिकवण आहे या शिकवणुकीसाठी आपल्या देशामध्ये विद्यापीठ तयार झाली. आपल्या देशात म्हणजे जगात, देशात सोडा जगात विद्यापीठ ही संकल्पना भगवान गौतम बुद्धाची, शिवाय वेगवेगळ्या फॅकल्टीज, शिक्षणाच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज ही संकल्पना बुद्धाची. नुसतीच बुद्धाची संकल्पना नाही तर आपल्या देशामध्ये जवळजवळ भगवान बुद्धाच्या त्या अलीकडच्या आणि पलीकडच्या या 2 काळामध्ये जवळजवळ 23 विद्यापीठ होती. आपल्या देशात जेव्हा जगात विद्यापीठ नव्हती तेव्हा आपल्या देशात विद्यापीठ होतं. त्यातलं ओदंतपुरी, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला हे सगळ्यात जुनी विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये त्यावेळेला 10,000 विद्यार्थी प्रवेश करायचे, 5 ते 6,000 शिक्षक असायचे. त्यावेळेला नालंदा विद्यापीठाची लायब्ररी जवळजवळ 3 मजली होती. जेव्हा इथल्या व्यवस्थेने त्याच्यावर आक्रमण केलं मग त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. जेव्हा त्या विद्यापीठावर आक्रमण केलं गेलं आणि पुस्तकं जाळली गेली, 6 महिने तक नालंदा विद्यापीठाची लायब्ररी जळत होती. अशी विद्यापीठ आपल्यात तयार होती. भगवान बुद्धांनी आपल्या टीचिंग, आपल्या शिकवणुकीचा परिणाम सामान्य माणसापर्यंत कसा जाणार आहे. आज तुम्ही बघा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल हे जे सगळ्या शाखा आहेत ना, या भगवान बुद्धाच्या तत्वानं निर्माण केलेल्या शाखा आहेत. म्हणजे सांगा भगवान बुद्ध कुठे आहे? भगवान बुद्ध तुमच्या प्रत्येक शाखेच्या विचारात बुद्ध आहे. आणि असा बुद्ध हा समाजाला शिकवावा, असा बुद्ध हा समाजाला पटवून द्यावा आणि समाजानं बुद्धाच्या मार्गावर येऊन शीलवान आणि नीतिवान माणूस व्हावा याची अपेक्षा आहे. परंतु आता तशा पद्धतीच्या गोष्टी राहिल्या नाही. बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा घ्यायची, धम्मदीक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेब स्पष्ट सांगतात, मी बुद्धं शरणं गच्छामी म्हणेल, मी धम्मं शरणं म्हणेल, पण मी भिक्खू संघाला संघम शरणं गच्छामी म्हणणार नाही, भिक्खू संघाला मानणार नाही. मी विचार करतो की बाबासाहेब भिक्खू संघावर एवढे नाराज काय आहे? मग भिक्खू संघानं काय केलेलं आहे? बाबासाहेब का नाराज आहेत? मग बाबासाहेब सर्वसामान्य माणसाला असं का सांगतात की दरेकाला दीक्षा द्या? म्हणजे तुम्ही मला देऊ शकता, मी तुम्हाला दीक्षा देऊ शकतो, त्यासाठी भिक्खूची आवश्यकता आहे असं नाही. बाबासाहेब सांगतात. हे एवढं होत असताना बाबासाहेबांच्या भूमिकेतून जेव्हा मी विचार करतो की बाबासाहेब असं का म्हणतात की मी 22 प्रतिज्ञा घेतल्याशिवाय आणि 22 प्रतिज्ञा दिल्याशिवाय मी कधीही धम्मामध्ये प्रवेश केला असं समजणार नाही. दरेकाला दीक्षा द्या. आणि बाबासाहेब सांगतात की माझा उपासक संघ आणि उपासिका संघ, तुमचा भिक्खू संघ एका बाजूला राहू द्या, पण माझा उपासक संघ आणि उपासिकाचा संघ हा 2 संघ माझे काम करतात. मग आजला जर तुम्ही उपासिका संघ आहे
तर धम्माचं काम तुमच्याकडून आणि माझ्याकडून कुठल्या पद्धतीचं होतं हे आपल्याला पाहायला पाहिजे. आज तर भिक्खू संघाला सुद्धा मला फार वाईट वाटते. आजला आपल्या बनतेंना पैसे देऊन RSSनी विकत घेतलेलं आहे. त्यामुळे आपले बनतेही धम्माचं काम करत नाहीत. आता हे लक्षात घ्या. दान मागायचं काम भरपूर करतात, पण भिक्षू कधीही आता म्हणजे ज्या पद्धतीने बाबासाहेबांना आवश्यकता होती ज्या भिक्खूंची, तसे भिक्खू सुद्धा आता राहिले नाही. विहार सोडून ते जात नाहीत आणि वर्षात पैसे मागितल्याशिवाय सोडत नाही. काय चाललंय धम्मामध्ये? मग धम्माचं वाटोळ कोणी केलं? आपण दुसऱ्यालाच नावं ठेवून घ्यायचेत का? विहार व्हायला पाहिजे. विहार हे शांततेचं प्रतीक आहे. विहार हे माणसं घडवण्याचं ठिकाण आहे. आपण का असं करत आहोत? ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, चिवरधारी लोकांवरती, त्यांची जबाबदारी फार मोठी आहे. ते कुठेतरी कमी पडतात का म्हणून धम्मरथ काढून आम्ही लोकांना शहाणं करत आहोत. कारण आता आणीबाणीची वेळ आलेली आहे. आता या आणीबाणीच्या काळामध्ये प्रत्येकानं माणसाला धम्म देऊन शहाणं करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. मला चांगलं आठवतंय, साधारण 2011ला, बरोबर आहे, 2011-12ला मी जेव्हा रथासह इथे आलो होतो, तेव्हा जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे ना, त्याच्या समोरच्या विहारात आम्ही राहिलो होतो. समोरच्या विहारात तर बरंच मोठं आहे ते, त्या विहारात आम्ही राहिलो होतो. आम्ही त्या विहारात झोपायला होतो. तिथे एक बनते होते, त्यांनी इतकी घाणेरडी वागणूक आम्हाला दिली होती. म्हणजे त्याला असं वाटलं की कुठून उपवास करू आले आणि आलेच कशा करतात, अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिली होती आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आराधदादांनी हारत रेग्युलर कुठं नेलं, मग शिक्षक बनले. म्हणजे मला हा प्रश्न पडतो की तिथं आम्ही झोपल्याने आणि बनतेही झोपल्याने, बनतेला काय त्रास झाला असता, पण विहाराचं रूपांतर आता मठामध्ये होत आहे काय, देवळात होत आहे काय, याच्याबद्दल सुद्धा आता चौकशी केली पाहिजे. फार चुकीचा धर्मप्रचार चाललेला आहे. अंगावर चिवर दिसलं म्हणून तुम्ही लगेच बनते नका म्हणू त्यांना, कृपा करून विचारा त्यांना, म्हणा आम्हाला त्रिसरण पंचशीला द्या, 5 शब्द सांगा आम्हाला ज्ञानाचे. आणि सांगत नसतील तर माफ करा, पण महिन्याच्या पुढे बनतेंना कधी विहारात ठेवू नका. ज्या ठिकाणी बनते गेले त्या ठिकाणी समाजात फूट पाडायचं काम केलेलं आहे. तो धर्म नाहीये, तो अधर्म आहे. तो अधर्म आहे. आणि आमचा रथ ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आम्ही माणसांना जोडत जातो. कोणी या आमच्याकडे, कोणी या. म्हणून आता वर्षावासाच्या काळात तरी आम्हाला धम्माचं रोपण करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात रुजवायचं आहे. जर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात आम्ही ते जर रुजवलं नाही तर आमचा धम्म लयास जाईल का, याच्याबद्दल आपल्याला चिंता करण्याची वेळ आलेली आहे. अख्खा महाराष्ट्र हिंडतो आम्ही, ठिकठिकाणचे सगळे अनुभव घेतो आम्ही, फुकट बोलत नाही, ठिकठिकाणचे अनुभव घेतोय म्हणून बोलतोय. धम्माला आता फार वेगळ्या पद्धतीनं वळण जात आहे. राजश्रीताईंनी बोलवल्याच्या नंतर तुम्ही सगळे आलात. धम्मरथ इथं आल्याच्या नंतर किती वेळ झाला ओरडतोय तो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे काय आईचं असं वाटलं नाही आईला बाहेर काय पाहून यावं.
राजश्रीताईंनी निरोप दिला आणि मग आला, त्यांचं मन राखण्यासाठी, धम्माचं नाही. म्हणून आपल्याला धम्माच्या बाबतीत जागं राहिलं पाहिजे. आपल्याला धम्माच्या बाबतीत जागं राहिलं पाहिजे. जे जे आज आम्हाला वाईट वाटतं, जे जे बनते धम्माचं चांगलं काम करतायत, लक्षात घ्या, जे जे बनते धम्माचं चांगलं काम करतात त्या बनतेंना बोलावलं जात नाही. जे बनते धम्माचं चांगलं काम करतात त्यांना बोलवलं जात नाही प्रवचनाला. आणि दुसऱ्या बाजूला आम्हीही धम्माच्या बाबतीत उदास आहोत का, याच्याबद्दल आपल्याला चिंता करावी लागणार आहे. दोन बाजू असतील आपल्याकडे, की निदान जे चांगले बनते आहेत, निदान जे चांगले बनते आहे त्यांच्यामुळे तरी हा धम्म टिकला, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देणं गरजेचं आहे. पण त्यांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे. चांगल्या बंदींची संख्या खूप कमी झालेली आहे. आता आपल्याला स्वतः धम्माचा दायाद व्हावं लागणार आहे. आपल्याला स्वतः धम्माचं दायाद व्हावं लागणार आहे. जर आपण धम्माचे दायाद झालो नाही तर आपल्या धम्माला पुन्हा ग्लानी येते काय, याच्याबद्दल सुद्धा चिंता व्यक्त करणं गरजेचं आहे. काही जरी असलं तरी, काही असू द्या, पण जगात हा धम्म श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी फार निवडून धम्म घेतलेला आहे. जेव्हा बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबरला डिक्लेअर केलं मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून म्हणणार नाही, त्यावेळेला बाबासाहेबांकडे सगळ्या प्रकारची लोक येत होती, सगळ्या प्रकारची लोक आली होती, सगळ्या धर्माची लोक आली होती. तरीही बाबासाहेबांनी हा धम्म का स्वीकारला? कारण या धम्मामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याच्या व्यतिरिक्त लोकशाही गणराज्य हा विचार आहे. या धम्मामध्ये समता आहे, या धम्मामध्ये बंधुत्व आहे, या धम्मामध्ये सगळ्यांना समान न्याय आहे आणि या धम्मामध्ये माणसाला माणसासारखं वागवलं जातं. मला इतर धर्मांना नावं ठेवायची नाही, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा जाती विरहित धम्म आहे. भगवान बुद्धाचा धम्म तुम्ही अमेरिकेत जा तो सारखाच आहे, तो भारतात जा तो सारखाच आहे, तो अफगाणिस्तानामध्ये जा धम्म धम्म आहे, कारण त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणून भगवान बुद्ध जगाची पुनर्बांधणी करण्याकरता धम्म म्हणतात. खर तर भगवान बुद्धांनी कुठलाही धर्म स्थापन केला नाही, हे पहिले लक्षात घ्या. भगवान बुद्धांनी कुठलाही धर्म स्थापन केला नाही. भगवान बुद्धांनी माणसाला जगण्यासाठीचा उपाय दिला. माणसाने माणसाचं कसं वागावं, माणसाने नीतिवान कसं व्हावं, माणसाने शालीन कसं व्हावं, माणसाने करुणामय कसं व्हावं, माणसाने मैत्री भावना कशी जपावी, माणसाने दुःखाचा नाश कसा करावा, माणसाने तृष्णेतून बाजूला कसं व्हावं, यासाठी विचार दिला. आपण त्याला धम्म म्हटलंय, भगवान बुद्धांनी त्याला धम्म म्हटलं नाही. म्हणून भगवान बुद्धांनी कुठलाही धर्म किंवा धम्म स्थापन केला नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्यांनी धम्माचं अनुसरण केलं, ज्यांनी धम्माचं अनुसरण केलं, ज्यांनी धम्मासाठी आयुष्यभर आपलं आयुष्य वेचलं, मग ते चिवर घेऊन वेचलं असेल, कोणी कसं वेचलं असेल, ज्या पद्धतीने त्यांनी आयुष्य घालवलं, किमान त्या आयुष्याला तरी आपल्याला अभिवादन करणं गरजेचं आहे. जे चांगलं काम करतात ते वंदनामी बनते. जे चांगलं काम आहे, जे उत्तम आहे, त्या चांगल्याला आणि उत्तमाला आम्ही अनुसरलं पाहिजे.
जे चांगलं आहे, जे चांगलं आहे त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे, जे वाईट आहे ते टाकून दिलं पाहिजे. जर ते टाकून दिलं नाही तर मग तो अधम्म होईल. आणि अधम्म जर झाला तर मग धम्माचं प्रयोजन काय आहे? तर धम्माचं प्रयोजन टिकवण्यासाठी आणि भगवान बुद्धाचा विचार तो टिकण्यासाठी आम्हाला आता धम्माचा दायाद व्हावं लागणार आहे. मी पुन्हा पुन्हा तो शब्द सांगतोय. जसं सम्राट अशोकानं आपला मुलगा आणि मुलगी, जसं सम्राट अशोकानं आपला मुलगा आणि मुलगी धम्माला दान केलं, आपल्याला भविष्य काळामध्ये कंपल्सरी, लक्षात घ्या बरं, आपल्याला भविष्य काळामध्ये कंपल्सरी आपल्याला जर 3 मुलं असतील तर 1 मुलाला आपल्याला बनते बनवावं लागेल, त्याला चिवर द्यावं लागेल, धम्म टिकवावं लागेल, नाहीतर धम्म मरेल. अशी वेळ आता आलेली आहे. आपण आपल्या सुखामध्ये मशगूल आहोत, मला काही काळजी नाही असं आहोत. विहार ओस पडत आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येकानं विहारात रविवारी गेलं पाहिजे, भंतीकडून धम्मदेशना ऐकली पाहिजे. आम्ही किती विहारात जातो याच्याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही म्हणतो ते विहार ही धम्माची पाठशाळा शिकवण्याचं ठिकाण आहे, ते आमचं विद्यापीठ आहे. पण जर उपासक जर तिथे गेलेच नाही तर विहारातल्या दंबंदींनी काय करायचं मग? म्हणून धम्माचा दायाद म्हणून आता आपल्याला मला तर 100% वाटतं की यापुढे कंपल्सरी का कोणाच कंपल्सरी आपल्या घरातला 1 मुलगा आपल्याला धम्माला द्यावा लागणार आहे. तर त्याशिवाय टिकणारच नाही, टिकूच शकत नाही. नाहीतर हे शरीर नश्वरच आहे, याचा काही उपयोगच नाही ना. माझं 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 म्हणतो आपण, काही उपयोग नाही. सिद्धार्थ जेव्हा घराच्या बाहेर पडले आणि बुद्ध झाले, बुद्ध झाल्याच्या नंतर राजा शुद्धोधनाने त्यांना विनंती केली की माझ्या राज्यामध्ये या. पण भगवान बुद्धाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. भगवान बुद्ध असं म्हणतात की हे राजा, मी आपल्या नगरीमध्ये येईल, पण तुमचं आणि माझं आता मुलाचं नातं राहिलं नाही. आता मी बुद्ध झालोय, मी तुमच्या एकट्याचा नाही आणि मुलगा तर त्याहून नाही. आणि म्हणून त्यांची सोय भेटायची. आणि इतकं सांगितलं त्यांनी भगवान बुद्धाने त्यावेळेला की जिथून ज्या घरातून मी बाहेर पडलो सिद्धार्थ असताना, आता परत त्या घरात मी येणार नाही, माझी भेटण्याची व्यवस्था वेगळी करा. मग भगवान बुद्ध त्याला दुसरीकडे भेटलेले. आणि आपण फक्त नात्याला कवटाळून बसलो. माझा मुलगा, माझ्या मुलाचा मुलगा, तो एक मुलगा, तो एक मुलगा, तो एक मुलगा. अरे काही काही करते, दारू पिऊन आई बापाला मारते. द्या ना अशा पोराला, द्या चिवर अंगावर, त्याला चिवर द्या, धम्मात द्या आणि धम्मात मधून त्याला फिरू देत ना चारिका करत. तुमचंही आयुष्य चांगलं, त्याचं आयुष्य चांगलं होईल ना. म्हणून आता आपल्याला आपल्या धम्माबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. केवळ आणि केवळ धम्म समाजामध्ये न पोचल्यामुळे किंवा तो त्या पद्धतीनं न गेल्यामुळे आम्ही धम्माचे दायाद आहोत की नाही याचा विचार करावा लागेल. म्हणून बाबासाहेबांना धम्म देताना आणि घेताना प्रचंड काळजी घेतलेली आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आज काही काही लोकांना जाहीरपणे 22 प्रतिज्ञा घ्यायला लाज वाटते. 22 प्रतिज्ञा घ्यायला ज्यांना लाज वाटते ती माणसं बनावट चेहऱ्याची आहेत काय, याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता एवढा मोठा महामानव, जगविख्यात ग्रंथांचा ग्रंथकार, कुशल संसदपटू, आदर्श पत्रकार, प्राध्यापक,
तत्वचिंतक, कायद्यामंत्री, मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ एवढा माणूस जेव्हा तुम्हाला धम्म देतो तो चुकीचा कसा देईल? चुकीचा देऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांची प्रत्येक कृती त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञेमधल्या पहिल्या 5 प्रतिज्ञा तुमच्या आयुष्यामध्ये जोपासता आल्या पाहिजे. जर पहिल्या 5 तुम्हाला आयुष्यात जर जोपासता आल्या नाही तर तुम्ही धम्माचे दायात आहात काय याच्याबद्दल पुन्हा विचार करावा लागणार आहे. आणि त्यासाठी या धम्म अभियानाच्या रथाचं प्रयोजन आहे. आम्ही फक्त आणि फक्त धम्म पेरत चाललेलो आहोत. काय देतात लोक काय नाही याचा विचार आम्ही कधीच करत नाही, कधीच करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद देतो. आपल्या धम्म अभियानाच्या वतीने, या रथाच्या वतीने प्रत्येक वर्षी आदर्श बौद्ध कुटुंब हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार देताना ज्या आपल्या कमिट्या आहेत, उदाहरणार्थ सिल्लोडची पण कमिटी आहे, जालन्याची कमिटी आहे, औरंगाबादची कमिटी आहे, बाळापूरची कमिटी आहे, धाडची कमिटी आहे, बुलढाण्याची कमिटी आहे, इकडे अकोलाची कमिटी आहे, नागपूरची कमिटी आहे, वर्ध्याची कमिटी आहे, नगरची कमिटी आहे, पुण्याची कमिटी आहे, पिंपरी चिंचवडची कमिटी आहे, अशा 13-14 कमिटी आहेत. आणि या सगळ्या कमिट्या, या कमिट्यांना सांगितलेलं असतं की असं एखादं आदर्श कुटुंब शोधा की जे नीती नियमानं विहारात येतं, आपल्या मुलांना चांगले संस्कार देतं, कुठल्याही प्रकारचं घरात व्यसन कोणी करत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं विहारात गेल्याशिवाय राहत नाही, संस्काराने कोणी झालेले असतात. अशा कुटुंबाला आपण आदर्श कुटुंब पुरस्कार देतो. आणि ते नाव जे आहे तिथली कमिटी ते नाव आपल्याला देते, तिथली कमिटी ते नाव आपल्याला देते आणि त्याप्रमाणे मग आपण तो पुरस्कार त्यांना देत असतो. यावर्षी कमिटीने नाव दिलंच नाही, यावर्षी कमिटीने नाव दिलंच नाही. मग माझ्या डोक्यात एक पहिलं नाव माझ्या डोळ्यापुढे आलं की या ठिकाणी, या शहरात ज्यांनी रथ आणला, ज्यांनी या शहरात रथ आणला 12-13 वर्षापूर्वी, जे रथाच्या मागे पुढे पळत होते, ज्यांनी रथाची अविरत सेवा केली, ज्यांनी भारतीय बौद्ध महासभेचंही काम पाहिलं, तरुणांना सुद्धा त्यांनी शिकवण्याचं काम केलं, विहाराची निर्मिती केली, आपल्या मुलांना संस्कार दिले, असे आमचे तेजराव आराग दादा आणि वंदना आरागताई या दोघांना या वर्षीचा आदर्श बौद्ध कुटुंब हा पुरस्कार दिला जात आहे. मी तो पुरस्कार देताना तुम्ही जोरात 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 टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण आपण माणसांना मोठं केलं पाहिजे. जर माणसांना मोठं केलं नाही तर तो माणूस जवळ येणार नाही, आणि जर माणूस जवळ आला नाही तर मग धम्माचं काय प्रयोजन आहे आपल्याला. म्हणून तो धम्म तशा पद्धतीनं वाढला पाहिजे. मी या ठिकाणी या कुटुंबाला आदर्श बौद्ध कुटुंब हा पुरस्कार देण्यासाठी मी आदरणीय भंतेजी इथं उपस्थित आहेत. आणि या शहराच्या नगराध्यक्ष उपस्थित आहेत. बौद्ध कुटुंब हा पुरस्कार बऱ्याच वेळेला आम्ही भिक्खूंच्या हस्ते देत असतो, भंतेंच्या हस्ते देत असतो. या ठिकाणी आदरणीय भंते हजर आहेत. मला त्यांचं नाव माहीत नाही, माफ करा, पण या शहराच्या नगराध्यक्षा आणि भिक्खू भंतेजी या दोघांनी हा पुरस्कार या वंदना आईला
आणि तेजराव दादा आराड यांना द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय साध्या आणि सरळ भाषेमध्ये या ठिकाणी प्राध्यापक बागुल सरांनी आपल्या सर्वांना धम्मदेशना दिलेले आहे. धम्माचे विचार, बुद्धाचे विचार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांना दिलेले आहे. आशा करते की या छोट्याखानी कार्यक्रमातून आपण हे विचार निश्चितच समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कराल. त्याचप्रमाणे आरग दादा व आरग ताई यांचा आदर्श बौद्ध कुटुंब म्हणून या ठिकाणी पुरस्कार देऊन बागुल सरांनी जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल त्या दोघा जणांचे देखील मी सर्वांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करते. खरं तर असे कार्यक्रम, असे पुरस्कार समाजामध्ये देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून समाजामध्ये बौद्ध धर्माविषयी, धम्माच्या विचाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल. खरोखरच अतिशय स्तुत्य असा उपक्रम सरांनी केलेला आहे. सरांच्या या कार्यास मी खूप खूप शुभेच्छा देते आणि वंदनाताई आणि आरग दादा यांना शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम संपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित अभियानातर्फे आमच्या दोघांनी धम्म अभियानातर्फे पुरस्कार दिलेले आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋणी आहे. च्या वतीने दीक्षाभूमी दरम्यान आणि आलेले सर्व दादा तुम्हाला जे सत्कार झालाय त्यात मला काही बोलताय ना, म्हणून मी वंदनाबाई तुम्हाला काहीच बोलताय नाही. माझे मोठे बंधू आहे, मी अनपढ मानतोय. हा म्हणून भारावलो मी, म्हणून बोलता येते ना. परंतु स्नेहनगरच्या वतीने नाही, पण बागुल सरांनी आपले जे सुरू केलंय हे तुमच्या वतीनं बागुल सरांच्या वतीनं सुरू झालंय. आणि मी मला भारून गेलो म्हणून बोलताय ना, मला बोलता येत आहे असं काही नाही की लोकले म्हणतात मला कोण बोलतो, पण हे भांडण नाही करत. म्हणून स्नेहनगरच्या वतीने दादाला आणि वंदनाताईला, दादा आणि वंदनाताई आरगला जे आपल्या धम्मरथ अभियान पुरस्कार मिळाला स्नेहनगरच्या इथे. तर मी सर्वप्रथम त्यांचं मी आमचा बोलवलं तुम्हाला बोलताय. या वतीने आपल्या स्नेहनगरच्या वतीने आमच्या नगराध्यक्ष ताई राजेताई यांच्या आधी तुम्हाला आणि बागुल सर यांच्या हे तुम्हाला